नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे कष्टाचं महत्व. कष्टाचं असं ते गाव होतं आणि त्या गावामध्ये एक कुटुंब होतं. त्या कुटुंबाची परिस्थिती चांगली होती आणि ते वडील कष्टाळू होते, मेहनती होते आणि श्रीमंत पण होते. परंतु त्यांचा असणारा मुलगा खूप आळशी होता. कसा होता मुलगा? खूप आळशी होता. काम नाही, धंदा नाही, नुसतं बसून खायचा. शेवटी वडिलांनी विचार केला, हा जर असाच राहिला तर याचं पुढे आयुष्यामध्ये काही खरं नाही. मग त्यांनी त्याला सांगितलं, घरच्या सगळ्यांना वॉर्निंग दिली की जोपर्यंत हा स्वतःचे पैसे कमवून आणत नाही, 1 रुपया कमायला पण स्वतःचा कमवून आणत नाही, तोपर्यंत याला घरातली भाकरी द्यायची, याचं जेवण बंद करून टाका. असं म्हटल्यानंतर तो बाहेर इकडं तिकडं गेला. परत माघारी फिरून आला आणि मग शेवटी त्याच्या आजीला त्याची माया आली ना. त्याच्या आजीनं काय केलं, त्याला 1 रुपया दिला. कुणी? त्या आजीनं त्याला राहवलं नाही, तिला 1 रुपया त्याला दिला. पण त्याची वडील खूप हुशार होते, त्यांना माहित होतं. मग तो आजीने दिलेला रुपया घेऊन तो वडिलाकडे आला आणि म्हणाला, ही धरा माझी कमाई. त्या वडिलांना तो रुपया घेतला आणि दिला गटारीमध्ये फेकून. कुठं फेकून दिला? गटारीमध्ये टाकून दिला. गेल्या मागायला पुन्हा पोटामध्ये कावळे ओढायला लागले. परत आईला माया आली. परत आईने 1 रुपया दिला. तो 1 रुपया घेतला. परत वडिलांकडे गेला. वडिलांच्या हातावरती रुपया टेकवला. म्हणाला, ही धरा माझी कमाई. वडिलांना 23 रुपया घेतला आणि गटारीमध्ये फेकून दिला. आणि मग असं झाल्यानंतर शेवटी त्याला पोटामध्ये तिच्या कावळे ओढायला लागले ना. मग शेवटी तो बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर आता बस स्थानकावरती आला. बस स्टँड होतं तिथं जवळ. त्या ठिकाणी एक माणूस मोठीच्या मोठी बॅग घेऊन चालला होता. त्याला ती बॅग उचलत नव्हती. मग हा त्या ठिकाणी गेला आणि त्याला म्हणाला, हो काका, मी तुम्हाला ही बॅग न्यायला मदत करू का? आपण हमाल म्हणतो की नाही. आणि शेवटी मग त्या मुलानं काय केलं, त्या माणसाची बॅग आपल्या डोक्यावरती घेतली आणि त्याला जिथं जायचं होतं तिथपर्यंत ती बॅग त्यानं नेली. आणि मग त्या माणसानं काय केलं, त्याला 1 रुपया दिला. काय दिला? आणि तो 1 रुपया घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर वडिलाजवळ गेला आणि तो रुपया तो वडिलांच्या हातामध्ये ठेवला. वडिलांनी तो सुद्धा रुपया काय केला, गटारीमध्ये नालीमध्ये फेकून दिला. पण ज्या वेळेस तो रुपया वडिलांनी गटारामध्ये फेकला त्यावेळेस मुलगा म्हणजे वडिलांवरती जोरात ओरडला, का फेकला म्हणे रुपया तुम्ही तो नालीमध्ये, गटारीमध्ये? अहो, तो रुपया मी खूप कष्टाने कमवलेला आहे. तो रुपया मिळवण्यासाठी मी हमाली केली, मी ओझं उचललंय. असं म्हटल्यानंतर वडिलांनी त्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाले, अगोदरचे मी तुझे 2 रुपये फेकून दिले त्यावेळेस तुला काही नाही वाटलं. का काही नाही वाटलं? कारण की ते कष्टाचे नव्हते ना. बरोबर आहे की नाही? आणि पाठीमागून जो रुपया आणला तू स्वतः हमाली केली आणि त्या रुपयाचं तुला काय वाटलं? तो रुपया मी ज्यावेळेस गटरीमध्ये फेकून दिला त्यावेळेस तुला वाईट वाटलं की नाही? का वाटलं असेल रे वाईट? ते कष्ट करून आणलं होतं. म्हणून कष्टाला काय आहे, खूप किंमत आहे. आपण म्हणतो काही काही जणांचं आयत्या पिठावरती रेघोट्या मारतात. काही जण वडिलांनाच कमवलेलं असतं त्याच्यावरतीच काय करतात, ऐश करतात, चैनी करतात. बरोबर आहे की नाही? पण ज्यावेळेस आपण स्वतः कमवतो ना त्यावेळेस आपल्याला त्या कष्टाचं महत्व कळतं आणि त्या पैशाचं महत्व कळतं. आणि म्हणून या कष्टाला काय आहे, खूप किंमत आहे.
कष्टाचा पैसा जर असेल तर माणूस तो विचार करून उडवतो, विचार करून खर्च करतो. आणि आयता हरामचा जर मिळालेला असेल तर माणूस तो पैसा खर्च करताना विचार करत नाही. आपण पाहतो या जगामध्ये काही काही श्रीमंताची मुलं आहेत. ती श्रीमंताची मुलं घरी भरपूर पैसा असल्यामुळं चैनी करतात, विलासी करतात, पब पार्ट्यामध्ये ही मुलं पकडल्या जातात की नाही. पेपरला टीव्हीला वगैरे बातम्या ऐकताय का नाही. श्रीमंताची मुलं पब पार्ट्यामध्ये, हिट अँड रन मध्ये ही मुलं काय होतात, शेवटी अडकतात. त्यामुळं मित्रांनो कष्ट हे खूप महत्वाचं आहे आणि कष्टाचं महत्व जो करतो ते त्यालाच कळतं. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.